लकी आहेस तू. ही सगळी चांगली माणसं लहानपणापासून तुझ्या आजूबाजूला आहेत. हो ना. घरातल्या प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, तरी मनाने एकमेकांशी जोडले गेलेत. आमची बयो आजी म्हणजे साखरपुडा. एकदम गोड आहे आमच्या तात्यांची हेममालिनी. अदिती, तुला रत्नाकाशी एकदम कडक वाटत असेल ना? हो, पण तशी नाहीये ती. आमची रत्नाका एकदम फणसासारखी आहे. बाहेरून अशी काटेरी आणि आतून एकदम रसा. बयाजी तिला काय म्हणते माहिती? तालिबान. नाही म्हणजे तशा चांगल्या आहेत त्या. चांगलीच आहे. रत्नाका आणि ताई काकीचं पटत नाही, पण रत्नाका आठवड्यातून एकदा तरी घरी आली नाही की ताई काकी लगेच तिला फोन करते की माझं काही चुकलं का, मी चुकून बोललो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही एक काम करा, उद्या घरी या, मग आपण असं करू तसं करू, असं असेल तसं असेल. ते म्हणतात ना, तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना. आणि मोठ्या बाई आणि अप्पा? मोठी बाई नवसाचा आहे ना मी, त्यामुळे तिला खूप काळजी असते माझी. स्वतःच्या जीवापेक्षा माझी काळजी घेते ती. मी इथे आलो ना की मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही. हा, फक्त इथेच नाही तर मुंबईत गेल्यावर पण ती खात्री करून घेते फोन करून की बाबा तू जेवलायस का, आणि एकदाची तिला खात्री पटली की मी जेवलोय की मग ती इथे जेवणार. आणि मी म्हंटल की मी आता मुंबईला चाललोय की आदल्या रात्रीपासून तिच्या डोळ्यात पाणी असतं. खूप हळवी आहे मोठी बाई, खूप साधी, भितरासा आहे मोठी बाई. आणि आमचे आप्पा म्हणजे गरीब गाय. बयोआजी आणि तात्या यांच्या शब्दाबाहेर एक शब्द काढणार नाहीत ते. म्हणजे बयोआजींनी सांगितलंय की सगळे अधिकार आहेत तुला, पण तरी एखादी काही गोष्ट असेल तर तात्या आणि बयोजीला विचारल्याशिवाय ते करत नाही. सगळ्या भावांवर खूप जीव आहे त्यांचा. आणि माझे सगळे काका एकदम साधे आणि सरळ आहे. हो, बाळा काका आहे ना, खूप हुशार आहे, डॉक्टर आहे, पण सगळे त्याला चिडवतात. सगळे म्हणतात की तू अडाणी आहेस. काय म्हणजे काय, त्याला शेतातलं नॉलेज नाही ना, म्हणून त्याला चिडवतात. आणि बाळा काकाचं काय, तो सारखं त्या पल्लवाकीच्या मागे लागला असतो, ते पण छडी घेऊन की अभ्यास कर अभ्यास कर. त्याची इच्छा आहे ती लवकरात लवकर ग्रॅज्युएट व्हावी. आमची नानी काकी एकदम साधी आहे. हा, जरा विसरते, तिच्या लक्षात काही राहत नाही, पण खूप गोड आहे ती. आणि आमचा सुहास आणि आमची छोटी अर्चना बहीण, ते तुला असा आवाज नाही येते? येतोय, पण मला वाटलं की मला भास होतोय म्हणून मी बोललो नाही. आणि आता आवाज वाढल्यासारखं वाटतोय ना? हो, पण आजूबाजूला तर कोणीच दिसत नाहीये. असे कसे दिसणार, आम्ही सगळे लपलोय. तुम्ही अजून जागेच? आधी झोपलेलोच होतो, पण उंदरांमुळे जाग आली. हो, तेही 2 उंदरांमुळे. यू मीन रॅट? ते पण 2-2 आहेत. मला खूप भीती वाटते. उंदीर बोलतायत. हो. अरे हो, तुमच्या दोघांमुळेच आम्हाला जाग आली. सॉरी. सॉरी काय, उलट बरंच झालं. ए आयडिया, आपण आजची रात्र जागून काढूया. बेस्ट. बापू इकडे. हो, तू बस. मी ते बसतो ना. बस. हा, गाण्याच्या भेंड्या खेळूया. एक मिनिट. आदिती, सिद्धूने तुला आमच्याबद्दल सांगितलंच आहे. आता आम्ही तुला सिद्धू बद्दल सांगतो. एकच मिनिट, आलो. हा, चला करा सुरू. तोपर्यंत तू गाणं म्हण. ठीक आहे. लिखे जो खत तुझे ओ तेरी याद में हजारों रंग के
नजारे बन गए लिखे जो खत तुझे तिला सवय नाहीये या वातावरणात. तो फूल बन गए. आदिती तुला सिद्धूचा लहानपणचा फोटो बघायचा आहे? हो. बघू कोणता आहे? नाही 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 हा नको हा नको. दुसरा कोणता पण दाखवा. हा नको हा नको. नाही 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 हा नको. नाही नाही नाही. अरे काय दाखव हे बघ हा दाखव नाही नाही नको दुसरा कोणी पिशव्या घ्यायला येणार आहे का मोठ्या बहिणीचा मान संपला. आला आमचा रणगाडा. रत्नाक्का माझ्याकडे द्या मी ठेवतो. तूच रे सख्या तूच. नाही तर भावांना वेळ कुठे बहिणीकडे पाहिला. तिकडे नाही बयोबाईच्या खोलीत ठेव. अगं रत्ना अक्का तुझीच वाट पाहत होतो आम्ही. राहू दे रे म्हणे वाट बघत होतो. इतकं होतं तर दारात येऊन उभं राहायचं ना. राहणारच होते पण म्हटलं तुम्ही यायच्या अगोदर तुमचा आवाज येईल मग जावं दारात. कळतात बरं टोमणे. असो बयोबाई महालक्ष्मींसाठी साड्या आणल्यात. सगळी तयारी केलीये. तुझ्या सुनांची तयारी झाली नसेलच. आणि हे काय मी यायच्या आतच मोदक वयाला घेतले का? माझा हात लागला असता तर कडू झाले असते वाटतं मोदक. मग तू लवकर यायचं होतंस. तुम्हालाच बोल. या सगळ्यांना काहीच बोलू नको. ते काही नाही बहीण इथे गावातच दिलीये ना म्हणून यांना किंमत नाहीये माझी. बर बाई ये बनव. तुझ्या हाताने बनव. चल बनवणारच आहे. उगीच चिडचिड नको करू. बनव. माझ्या हातचे मोदक असलेच पाहिजेत. आली का नुसती कटकट करत राहते. बयोबाई आता तुमचा तो मानाचा मिठाचा मोदक बनवा. बर काय मिठाचा मोदक बयोबाई बनवणार होत्या? पण मी तर तो कधीच बनवलाय. हा मिठाचा मोदक म्हणजे काय असतं? अगं ह्या मोदकांमध्ये ना आम्ही एक मिठाचा मोदक बनवतो आणि तो ज्याच्या वाटेला जाईल तो भाग्यवान. आणि त्या व्यक्तीने त्याची एक इच्छा व्यक्त करायची. मग आमच्या घरातली सगळी माणसं ती इच्छा पूर्ण करतात. वाव किती मस्त आहे हे. मला आवडेल हा मिठाचा मोदक मला मिळाला तर. नाही ते शक्य नाही. दरवर्षी मिठाचा मोदक माझ्याच वाट्याला येतो. किती लकी आहात तुम्ही. आहेच. आणि यंदाही मिठाच्या मोदकाचा मान मलाच मिळणार आहे. आता हा मोदक कोणाच्या वाट्याला जाईल काय माहित. माझं चुकलं. मी मिठाचा मोदक भरायला नको होता. आता रत्नाक्कांचं काय? अगं तोच विचार करण्यासाठी शांत राहा नानी तू. पण मी का भरला मिठाचा मोदक? नानी शांत हो. तर तू काही मुद्दामून केलं नाहीस. जे झालं ते झालं. काहीतरी करू आपण. हे मोदक दे त्यांना तळायला. अगं काय ग काय झालं? तुमचे असे सगळ्यांचे चेहरे का पडलेत? अगं बोला ना. बयोबाई दरवर्षी मिठाच्या मोदकाचा मान आम्ही रत्नाक्कांना देतो. पण यावर्षी काय तिच्या नशिबात असेल तर यावर्षी पण तिला तो मान मिळणारच आहे. अगं काय झालं? त्यांना तो मान मिळत नव्हता. त्यांचा मान ठेवण्यासाठी आम्ही तो मिठाचा मोदक त्यांना देत होतो. दरवर्षी आम्हाला माहित असायचं मिठाचा मोदक कुठला आहे ते. आम्ही सगळ्या जणी त्याच्यावर
नजर ठेवून असायचो. पण यावर्षी हे बघा, नका काळजी करू, मी बघते काय करायचं ते. आणि हो, हे नका समजू की मला हे सगळं माहित नव्हतं आणि तिला मिठाचा मोदक नाही मिळाला म्हणून तुम्ही तिचा मान ठेवणं कमी करणार आहात का? नाही ना. कशाला काळजी करता, बघते मी काय करायचं ते. एक विचारू, दरवर्षी तुम्ही रत्नाक्कांनाच मिठाचा मोदक का द्यायचा? ज्यांचं नशीब जोरावर असतं त्यांना या मिठाचा मोदकाचा मान मिळतो असं म्हणतात. रत्नाकांचं नशीब रुसलंय त्यांच्यावर. घरदार आहे, पैसा अडकाय, पैठणीचा व्यवसाय देखील उत्तम चाललाय, सगळे नशीब पदरात मोल द्यायला कमी पडलं. घर खायला उठतं ग त्यांना, म्हणून इथे येतात, ते आधार शोधतात. आम्हाला टोमणे नाही मारत त्या. त्यांच्याशी कोणीतरी सारखं बोलत राहावं असं वाटतं त्यांना, म्हणून बोलतात मुद्दाम त्या तशा. सारखा काहीतरी विषय काढून बोलत असतात. ते जीव रमवतात आपला. या घरात त्यांना मान मिळत नाही असं वाटून त्यांनी येणं बंद करू नये, म्हणून मी सगळ्या जणी दरवर्षी मिठाच्या मोदकाचा मान त्यांना देतो. काही झालं तरी मानाचा मोदक हा रत्नाक्कालाच मिळायला पाहिजे. काहीच बोलू नका, नाहीतर मला इथेच उलटी होईल. अहो झाली तर एकदम फ्रेश व्हाल तुम्ही. स्टॉप इट. बापू अक्का, अरे काय चाललंय? अरे त्रास होतोय त्यांना. अरे म्हणून तर सांगतोय. उलट त्यांच्या सांगण्याने मला जास्त त्रास होतो. मी माझ्या क्लिनिकची गोळी देऊ का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नो, आय कन्सल्ट माय डॉक्टर. मॉम, अगं तुला बरं वाटावं म्हणून सांगतायत ते. बरं वाटावं म्हणून हे असं जबडा, घसा, 2 बोट. काय गरज होती खारट मोदक खायला घालायची? सगळी तोंडाची चव घालून टाकली माझ्या. आमच्या घरचे तो मानाचा मोदक मिळावा म्हणून आज सुचलेले असतात. हिला मिळतोय तर हिला त्रास होतोय. हिलाच मिळायचा होता का तो मोदक? तरी मी सांगत होते की हाच मिठाचा मोदक आहे म्हणून. गप्पा बैस, तू तर बोलूच नकोस. तुझ्यामुळेच हे सगळं झालंय. नाही तर काय, तुमच्यामुळे तो मोदक रत्नाक्कांना मिळाला नाही, आणि येऊन येऊन मिळाला तर कोणाला? ह्या कडक लक्ष्मीला. मॉम, अगं तू स्वतःला लकी समजायला हवंस. तुला हा मिठाचा मोदक मिळाला. या घरची परंपरा आहे, ज्याला हा मिठाचा मोदक मिळतो तो भाग्यवान. हे सगळे मिळून त्याची इच्छा पूर्ण करतात. ही असली कसली पद्धत आहे? इच्छा पूर्ण करायची तर तशीच करा ना. त्यासाठी तोंड खराब करायची काय गरज होती? गुरुजी 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 म्हणतात, काही लोक नशीब समोरून देत असतानाही तोंड वाकडं करून बसतात. मी असते ना, आनंदाने उड्या मारल्या असत्या आणि मला जे पाहिजे ते पटकन मी सांगितलं असतं. सुन ना महालक्ष्मी, मांग ले जो मांगना है. अगर किसी चीज को तुम दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती. मांग ले. यांना कुठेतरी पाहिलंय. गप्पा बैस ग, इथे काय चाललंय तुझं भलतं? बाई, बरं वाटतंय का? नाही, हा काढा घ्या, बरं वाटेल. नो नो,
मच बेटर नाव. बरी आहे मी. बर, तुमची काय इच्छा असेल ती सांगा, आम्ही पूर्ण करू. कन्फर्म आता ही नक्कीच आदित्य आणि सिद्धार्थचं लग्न मोडा हेच मागणं. मला मला काय हवं असणार? सगळं माझ्याकडे. पैसा, प्रॉपर्टी. मला जे हवं असतं ना ते सगळं दुसऱ्या मिनिटाला हजर असतं माझ्यासमोर. मला आता फक्त माझ्या मुलीचं सुख हवंय. आतापर्यंत खूप केलं मी तिच्यासाठी. अगदी बटरफ्लाय सारखं जपलंय तिला. तिला कसलाही त्रास झालेला मला नाही सहन होत. एकच मुलगी आहे माझी आणि तीच माझं आयुष्य आहे आता. हिला काय झालंय? आज पता चला माँ सच में माँ होती. आई आहे ती. जसं आपल्याला आपल्या मुलाची काळजी वाटते तशी त्यांना पण त्यांच्या मुलीची काळजी वाटत असणारच ना. मॉम, तुला माझी खूप काळजी वाटते ना? हो बेटा. माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. हो. आणि माझ्यासाठीच तू सीटच्या घरच्यांना मी या घरात सवय नसताना ऍडजस्ट करते म्हणून सांगितलंस. पण बेटा ते तर मी. मॉम प्लीज, या घरातली सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत आणि मला ती फॅमिली म्हणून हवी आहे. त्यांच्यासाठी ऍडजस्ट करण्यात मला काहीही त्रास नाहीये. उलट मला त्रास होऊ नये म्हणून ते हे जे काही करतायत ना त्याने मला वाईट वाटतंय. पण बेटा मी तर त्यांना इतकंच म्हणाले की माझ्या मुलीला सवय नाही आहे सगळ्याची आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला मी नाही बघू. नको काळजी करूस तू मॉम. या घरातली माणसं स्वतःच्या जीवापेक्षा इतरांची काळजी घेतात. माझे तर इतके लाड करतात. कधी कधी तर मला वाटतं मी याच घरातली मुलगी आहे आणि मुळात माझं सिडवर खूप प्रेम आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी ऍडजस्ट करूच शकते. मी खुश आहे. पण बेटा तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आदिती बरोबर आहे त्यांचं. तू एकुलती एक आहेस. तुला लाडाने वाढवलंय. सतत तुझ्या पायाखाली रेड कार्पेट ठेवलंय. बरोबर ना? येस ऑफ कोर्स. या पुढच्या आयुष्यात तुमची मुलगी माझ्यासोबत असणार आहे. या जगातलं सगळं सुख देण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. कसली तडजोड करणार नाही. कदाचित तुमच्या इतकं ऐश्वर्याचं आयुष्य देऊ शकणार नाही, पण मला जितकं शक्य होईल तितकं तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन. आयुष्यात तिला चुकीच्या माणसाबरोबर लग्न केलं असं कधीच फील होऊ देणार नाही. पण प्लीज यासाठी माझ्या घरच्यांना काही सांगू नका. प्लीज. चला सगळ्यांना आरतीसाठी बोलावलंय. तुझा आम्ही आलोच. आरतीला या.
महालक्ष्मी, आलं तुझं प्लॅन जमिनीवर. तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडतो. आणि हो, तुला वाटतं ना इतकं सोपं नाही हे लग्न मोडणं. मला थांबवणं इतकं सोपं नाहीये मिलन. माझं झालेलं लग्न जर मी मोडू शकते तर हिचं होणारं लग्न मोडायला मला कितीसा वेळ लागणार आहे. काहीही झालं तरी मी हे लग्न मोडणार म्हणजे मोडणार. चला, पुन्हा एकदा सगळे नॉर्मल वागायला लागतील माझ्याशी. पुन्हा एकदा या फॅमिली मधली एक वाटायला लागेल मी. नाही तर सकाळपासून सगळे VIP गेस्ट असल्यासारखंच ट्रीट करत होते मला. झेड सिक्युरिटीचीच कमी होती. झेड सिक्युरिटी तर आम्ही देऊ शकत नाही. हा, पण पर्सनल बॉडीगार्ड होऊ शकतो. थांब 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 मॅडम, जमिनीवर पाय ठेवू नका. तुमची काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर इन्फेक्शन होईल. सिड, मार खाशीला, गप्प बस आता. कोणीतरी लाडात वाढले बाबा. कुणाच्या तरी पायाला माती सुद्धा लागली नाही. आणि आमच्याकडे रेड कार्पेट सुद्धा नाही. काय करायचं? काळजी तर घ्यायला पाहिजे. काय करूया? हा, उचलून घेतो. नाही, गप्प बस. का नको? अरे सिड, बघेल ना कोणीतरी. बघू दे. ते तिच्या पायाला लागलं होतं म्हणून मग. हो का? हो. बाळा जा बरं, बघ बरं कुठे लागलं, किती लागलं. जा जा पटकन जा. हो हो, आलोच मी, बघतो. नाही बाळा काका, नको. तिला आता बरं वाटतंय ना? अरे बाळा आपला डॉक्टर आहे. बाळा जा जा लवकर बघ. हो हो, अरे मला बघावं लागेल ना, नाहीतर नंतर त्रास व्हायचा. आलो. नाही नको, तिला खरंच बरं वाटतंय आता. बरं वाटतंय ना तुला? बघा, हो म्हणाली ती. बरं वाटतंय. वयोबाई, तात्या, आत्ता जे झालं ना ते बरं झालेलं नाहीये. आपल्या घरी आलेल्या माणसांना आपल्या घरची होणारी सून निघून जा म्हणते. मला तरी हे पटलेलं नाहीये. काय पत राहिली देशमुखांची गावात? रत्नाक्का, पोरगी चुकली हो, पण तुम्ही शांत राहा ना. अगं कशी शांत बसू? आणि तुम्ही कुणी बोललं नाही ना तरी मी बोलणार आहे. ही काय रीत झाली वागायची? रत्नाक्का, अदिती अशी वागली त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. ती असं मुद्दाम नाही करणार. हो, इतके दिवस झाले मिळून मिसळून राहते ना आपल्यामध्ये. मला वाटतं ना, इतकी माणसं बघून बावरली असेल ती. इतक्या सुना आल्या घरात, तुम्ही कधी बावरलात? नका, तिला सवय नाही हो लोकांची. मोठ्या बाई, सवयीचं बोलूच नका. देशमुखांना पण सवय नाहीच या गोष्टींची, म्हणून बोलावं लागतंय. आणि या घराबद्दल बोललेलं मला सहन होणार नाही. मग मलाही नाही आवडणार कोणी माझ्या मुलीबद्दल बोललेलं. अदिती या घरात आल्यानंतर जेव्हा हॉटेलमध्ये राहायला गेली होती त्यावेळेसच तुम्हाला कळायला हवं होतं की तिला गर्दीचा त्रास होतो म्हणून. अहो, आम्हाला वाटलं ती सासरी राहायला घाबरली म्हणून ती पहिल्याच दिवशी आलेल्या हॉटेलवर निघून गेली. अदितीला गर्दीचा त्रास सहन होत नाही. गर्दी पाहिली की तिला पॅनिक अटॅक येतो. डॉक्टरांनी सांगितलंय तिला गर्दीपासून लांब ठेवा, नाहीतर मुलगी गमवाल. पण तुम्हाला सगळ्यांना हे सांगून काय उपयोग? अदितीने तुम्हाला तिच्या त्रासाबद्दल सांगितलं असेलच ना? मला जरा गर्दी बघितली की भीती वाटते.
मला सवय नाहीये एवढ्या माणसांची. हो, सांगितलं होतं तिने. हॉटेलवरही बोलली होती ती. हो, पण आम्हाला वाटलं तिला थोडाफार त्रास होतोय, पण एवढा त्रास होतोय हे माहिती नव्हतं ना. हे सर ना, तुम्हाला काहीच माहिती नाही तिच्याबद्दल. आजच्या या गर्दीमुळे जर अदितीला काही त्रास झाला ना, तर त्याला सर्वस्वी तुम्ही सगळे जबाबदार असाल. सांगून ठेवतीये. मला माहितीये अदितीला गर्दी सहन होत नाही. ती इथे राहू शकणार नाही हे रिझन देऊन तुम्ही आता लग्न मोडाल. पण प्लीज असं नका करू. मी हात जोडते, पदर पसरते तुमच्या समोर. माझ्या अदितीचं तुमच्या सिद्धार्थवर खूप प्रेम आहे. तुम्ही असं नका करू. तिला तुमच्या घरात सून म्हणून येऊ द्या ना. मी हात जोडते. हो, असे हात काय जोडताय? रत्नाकर रागात बोलून गेली असेल, पण त्या सगळ्याचा या लग्नावर काहीच परिणाम होणार नाही. नक्की ना? हो. तुम्ही हे लग्न लावून द्याल ना? काळजी करू नका तुम्ही. नाही, मला मान्य आहे की माझी मुलगी लग्नानंतर या गर्दीत नाही राहू शकणार. लग्नानंतर ती कदाचित वेगळी राहील. या घरातल्या गर्दीमुळे, माणसांमुळे ती सिद्धार्थला घेऊन मुंबईला जाऊ शकेल. तुमच्या घरापासून वेगळा संसारही मांडेल. पण तुम्ही प्लीज हे लग्न मोडू नका. हा, तसं नाहीये. तात्या, बयोजी, अदितीला कोणाचा अपमान करायचा नव्हता. जे काय झालं ते गर्दीच्या भीतीमुळे झालं. अदिती तशी नाहीये. तिच्या वतीनं मी सगळ्यांची माफी मागतो. तसं असेल तर शब्द दे, ही मुलगी हे घर तोडणार नाही. काय रे, बोल. तात्या, बस. शब्द आणि शब्द वाढत जातो. यापुढे कुणीही काहीही बोलणार नाही. तात्या, बयाची माझा ऐका तर. मोठी बाई, बाप, नाना का बापू का, अरे माझं ऐकून तर घ्या. हात नका. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. काय रे, काय झालं? मूर्ती उचलली जात नाहीये. हा हा, अरे सिद्धू, जोर लाव. देवा, अरे रुसलास की काय आमच्यावर?
देवा, आमचं काही चुकलं असेल तर माफ कर आम्हाला. तुझी सेवा करण्यात आम्ही कुठे कमी पडलो असेल तर मला शिक्षा कर. मला वाटतं आज दिवसभर घरात जे काही झालंय ना त्याचा हा परिणाम आहे. रत्नाक्का, अहो तो विषय कशाला काढतायत आता? नाही उचलली जाते. दुमण्याने पप्पाचा पाठ पकडलाय. दुमण्या बाहेर ये. दुमण्या बाहेर ये. नाही दुमण्या बाहेर ये. नाही. मूर्ती सोड दुमण्या. मी नाही सोडणार. दुमण्या इकडे, इथे चल. दुमण्या, दुमण्या इकडे चल. ये इकडे चल. ऐक दुमण्या, दुमण्या ऐक इकडे चल. ऐकत जा. गुड बॉयज ना तू दुमण्या. दुमण्या गुड बॉयज. माझ्या पप्पाला नको ना घेऊन जाऊ. दोस्त येतो माझा. नको ना घेऊन जाऊ. नको ना घेऊन जाऊ. दुमण्या, दुमण्या, दुमण्या गुड बॉयज ना तू. पप्पा नको ना जाऊ. पप्पा दादा तू थांबव ना. पप्पा थांब ना आमच्याकडे. पप्पा थांब ना. दादा थांबव ना. मला थांबव ना. पप्पा माझा दोस्त आहे. थांबव ना. आदित्य वहिनी तू सांग ना. तुझं सगळं ऐकते. ते सांग ना तू वहिनी. दुमण्या, तुला सांगितलेलं कळत नाही का? नाही माझा पप्पा राहू दे. दुमण्या, आता हट्टीपणा करशील ना तर हँगरने मारेन मी तुला. मार. मला मारलं तरी चालेल पण माझ्या पप्पाला नको ना घेऊन जा. मोठ्या बाई सांगा ना. माझ्या पप्पाला नका ना घेऊन जाऊ. दुमण्या, राजा आज विसर्जन आहे ना. बाप्पाला तर लवकर जाऊ दे म्हणजे पुढच्या वर्षी लवकर येते. सिद्धू दादा प्लीज ना. माझ्या पप्पाला नका ना घेऊन जाऊ. अप्पा अप्पा काका प्लीज. दुमण्या, अरे पाहुणा आहे तो आपल्या घरचा आणि पाहुण्या माणसाला कधी ना कधी आपल्या घरी जावंच लागतं ना. रत्नाका सांग ना. नका ना पप्पाला घेऊन जाऊ दे. नका. निघूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. काय काळजी करू नको. बाप्पा सगळं नीट करते.